नमस्कार मित्रांनो, आपण आलो आता मैंदडला. मैंदडचं मैदान चालू आहे, तिथं आलेला आहे मल्हार. याने आतापर्यंत भरपूर मैदान गाजवलेले आहेत. गावाचं नाव काय दादा? शिंदेचे आहेत का? असं आहे का? बरं, याचं खाद्य वगैरे कसं आहे दादा? याला म्हणजे मका बरडा, डाळ वगैरे असं आहे का? बरं, याने आतापर्यंत किती फायनल घेतलेले आहेत? याची फायनल म्हणजे डिपॉझिटला म्हणजे याची जोड कोणी पकडत नव्हतं. जोड कोणी पकडत नाही का? मल्हारचं नाव सांगितलं म्हणजे लोकांच्या हाना काढली होती. म्हणजे डिपॉझिटचा? हो, डिपॉझिटला. असं आहे का? बघू शकता मित्रांनो. असं होतं दादा. गावाकडे सुद्धा बघा मित्रांनो, शिंदे गावाची शान मल्हार बघू शकता. तिने आतापर्यंत भरपूर फायनल. बरं दादा, फायनल किती घेतलेले आहे त्याने? फायनल बक्षीस मध्ये 4 वेळेस आलेला आहे. हा, आणि इथे डिपॉझिटला सांगितलं, सांगता येणार नाही, इतकं बक्षीस घेतलं डिपॉझिटला राऊंडच्या. हा, 4 वेळेस मधून 2 वेळेस पहिलं बक्षीस घेतलेलं आहे त्याने. असं आहे का? नाही, असं कुठलं मैदान आहे की त्या मैदानात तुम्हाला वाटलं की आपला बैलने काहीतरी आपल्यासाठी केलं बुवा? पेणगावच्या मैदानात. पेणगावच्या मैदानात का? म्हणजे काय झालं नेमकं तिथं? म्हणजे ज्या स्टॉपच्या जोड्या होत्या आजपर्यंत जे बक्षीस घेत आले होते ना, हा हा हा, त्यांना पाडलं होतं त्यावेळेस. त्यांनी पाडलं. त्यावेळेस नवीनच खेळामध्ये आलेला होता. नवीनच होता. नवीनच होता. असं आहे त्या का? दिवसापासून आम्ही खात्री केली की मला काहीतरी करून दाखवेल. असं आहे. आणि शिंदे गावाचं नाव प्रचंड खूप मोठ्या प्रगतीपथावर घेऊन चाललाय आमचा मल्हार आता आमच्यासाठी. हा का? बरं, याचं म्हणजे नियोजन कोण करतं? समाधान पाटील आणि कुणाल पाटील. असं आहे का? कुणाल पाटील कुठले? हे शिंदेचे शिंदेचे आहेत का? परम मित्र आहे त्यांचे. हा हा. बरं, आतापर्यंत याचा पैरा कोणासोबत केलेला आहे? पहिला म्हणजे माऊली सोबत झालेला आहे. आपलं वाडीचे माऊली सोबत. वडगावचा सोन्या म्हणून. हा, सोन्यासोबत जो बैल आता पुणे साईड मध्ये चालतोय, पुणे साईडला चालतोय, त्या बैलासोबतही त्याने पैरा केलेला आहे आणि सोन्याने भरपूर नाव केलेलं आहे. साजन सोबतही पळालेला आहे. दाताला कसा आहे? आता 4 दात झालेला आहे. 4 दात झालेला आहे का? असं आहे का? बरं, याच्याबद्दल अजून काही सांगू शकता तुम्ही? नेमकं म्हणजे टीप कशी असते त्याची? टीप म्हणजे जसं आपण माणसाला आपण जीव लावतो तसं आम्ही मल्हारला जीव लावतो. असं आहे का? असं आहे. आता मैदानात फेरा केव्हा आहे त्याचा? आता 3 वाजेला राहील. 3 वाजता फेरा राहील. असं आहे का? सोबत कॅप्टन हा, शिंदे गावाचा आहे का? हा, नवीन खरेदी केलेला आहे का? नवीन खरेदी केलेला आहे पहिलाच आहे. असं आहे का? किती मध्ये आणलेला आहे? 40 मध्ये घेतला होता. 40 मध्ये का? असं आहे का? आदत आहे का? दोन आदत आहे का? अजून आदत आहे. त्याच्याच मल्हार सोबत टाकलेला आहे मित्रांनो. बरं, याला खरेदी कुठून केला होता तुम्ही? काष्टीवरून खरेदी केला होता. आता दाताला किती आहे? आता 4 दात झाले. 4 दात आहे म्हणजे. असं आहे का? म्हणजे तुमच्या जवळ यायला किती वर्ष झाले? 2 वर्ष. 2 वर्ष झाले का? 2 वर्षात भरपूर नाव कमवलेलं आहे या बैलाने. आणि बघू शकता तुम्ही त्याचे अंगकाठी वगैरे. हे पण आम्ही दाखवतो ना. बघा, बघू शकता मित्रांनो. दादा, याच्याबद्दल अजून तुम्ही काय सांगू शकता की तुम्हाला असं वाटलं की आता आपण याला इथं आपल्या जवळच ठेवायचं बुवा? कारण बाकीचे कसं आहे, घेतात आणि विकतात. तुम्हाला काय वाटलं बुवा? त्याला विक्रमी मागणी आली होती, त्याला आम्ही विकला नाही. कारण तो बैल आपल्याला 4 लाखापर्यंत मागणी आली होती. 4 लाखापर्यंत मागणी आली होती. बघू शकता मित्रांनो, 4 लाखापर्यंत 2 वर्षात 4 लाखापर्यंत मागणी आली होती. परंतु त्यांना त्यांच्या घरी ठेवायचा होता म्हणून त्यांनी दिलेला नाहीये. बघू शकता. यावर जाता त्याला बघण्यासाठी खूप लोक येतात का? असं आहे का? हा हा. बरं दादा, पुणे साईडला गेलेला आहे का? अजून गेलेला नाही. नियोजन केलेलं आहे का तुम्ही? हो. नियोजन केलेलं आहे का? बघू शकता मित्रांनो, पुणे साईडही गाजवायला लवकरच जाणार आहे. नाव काय सांगितलं दादा तुमचं? समाधान पाटील. आणि तुमचं दादा? दीपक पाटील. असं आहे का? जाऊ तिकडे पब्लिक राहणार त्या गोराफा. बघा मित्रांनो, या बैलाची पूर्ण शिंदे गावाची फॅन फॉलोइंग आहे. बरं, शिंदे गावात याला काय म्हणून बघतात लोक की शिंदे गावाचं नाव गाजवलंय व त्याने, असं काही? असं आहे का? तो ज्या मैदानामध्ये आला त्या मैदानामध्ये लोक ओळखून घेतात त्याला की शिंदेचा मल्हार आहे म्हणून. मल्हार आहे म्हणून मल्हार नावाने भरपूर प्रसिद्ध झालेला आहे. असं आहे का? आदत वयात त्याच्यात बरोबरीला एक शिव म्हणून वासरू होतं. करंट वासरू होते ते पण. हा का? लय पडायचे ते. याचा शिंदे सोबत बबन बैल आहे, त्याच्यासोबत पण फेऱ्या झाल्या. बबन सोबतून फेरा झाला. पुण्या साईड कडे भगत म्हणून बैल घेतलेला आहे. त्याला पण पाळलं होतं त्याने. भगतलाही. बघा मित्रांनो, जो बिनजोडचा बादशाह म्हणून ओळखला जातो भगत,
त्याचे सोबतही त्याने बिनजोड केलेली होती. त्याच्यातही त्याला यश मिळालं, बघू शकता. या दादा त्याला पुढं.